नमस्कार मित्रांनो, मी रिया. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेल्या त्या अनोख्या आणि खूप खोल प्रेमकथेची सुरुवात सांगणार आहे. ही कथा माझ्या मनातून, माझ्या हृदयातून आली आहे. कधीकधी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशी येते की सगळं जग बदलून जाते. मी आमच्या कंपनीत मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करते. सकाळी 9 वाजता ऑफिसला पोहोचायचं. लॅपटॉप उघडायचा, मीटिंग्स, रिपोर्ट्स, डेडलाईन्स. रोजचं रुटीन. 28 वर्षाचे झाले, पण मनात अजूनही एकटेपणाची जाणीव होती. घरी आईवडील लग्नाची चर्चा करतात. मित्रमैत्रिणी आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत. मी फक्त हसून काम करत राहते. पण आतून काहीतरी कमी पडत असल्यासारखं वाटायचं. आमच्या कंपनीचे HR हेड आहेत विक्रम सर. उंच, देखणे, नेहमी फॉर्मल शर्ट आणि ट्राउझरमध्ये चेहरा गंभीर, पण डोळ्यात एक वेगळी सौम्यता आहे. ऑफिसमध्ये सगळे त्यांना आदराने विक्रम सर म्हणतात. मी त्यांच्या कॅबिनमध्ये कधीकधी रिपोर्ट्स किंवा लिव्ह ॲप्लिकेशन घेऊन जाते. तेव्हा ते फक्त कामाची बोलणी करतात, पण कधीकधी त्यांची नजर माझ्यावर जास्त वेळ थांबल्यासारखं वाटायचं. मी स्वतःला समजायची, रिया तुझ्या मनात काय चाललं आहे? तू सर आहे, तू नॉर्मल एम्प्लॉई आहेस. त्या दिवशी सकाळी माझ्या फोनवर मेसेज आला, रिया माझ्या कॅबिनमध्ये अर्जंट डिस्कशन आहे. माझं काळीच धडधडलं. काय चुकलं असावं? मी घाईघाईने रिपोर्ट्सची फाईल घेतली आणि कॅबिनकडे निघाले. दारावर टकटक केली. ए रिया, आत ये आणि दार बंद कर. मी आत गेले. कॅबिनमध्ये हलकीशी एसीची थंड हवा होती. विक्रम सर आपल्या खुर्चीत बसले होते. त्यांचा चेहरा नेहमीपेक्षा थोडा वेगळा दिसत होता. मी समोरच्या खुर्चीवर बसले. सर, काही प्रॉब्लेम आहे का? मी हळूच विचारलं. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. टेबलावरची पेन हातात घेतली आणि पुन्हा ठेवली. जणू काही शब्द व्यवस्थित लावत होते. रिया, आज मी तुला कामासाठी बोलवलं नाही. हे व्यक्तिगत आहे. माझे कान गरम झाले. मी अवाक झाले. सर, गेल्या 6-7 महिन्यांपासून मी तुझ्याकडे पाहत आहे. तुझं काम, तुझं हसणं, तुझ्या डोळ्यातली ती चमक, सगळं मला अस्वस्थ करतंय. मी हे सांगायला घाबरत होतो, पण आता राहावलं जात नाही. मला तुझ्याशी एक वेगळी मागणी आहे. माझं मन गोंधळलं. काय मागणी सर? त्यांनी माझ्या डोळ्यात सरळ पाहिलं. त्यांचा आवाज हळू पण स्पष्ट होता. मला एका महिन्याची तुझी सोबती हवी आहे. ऑफिसच्या बाहेर, फक्त आम्ही दोघं. कुठेही जायचं, बोलायचं, एकमेकांना जाणून घ्यायचं. मी तुला काहीही जबरदस्ती करणार नाही. तुला कधीही नाही म्हणायचा अधिकार आहे. महिन्यानंतर जर तुला आवडलं नाही तर आम्ही हे संपवू आणि ऑफिसमध्ये जसं होतं तसंच राहू. पण रिया, मला वाटतंय तुझ्यात मला माझं गहाण सापडलंय. मी स्तब्ध झाले. हा माणूस ऑफिसच्या HR हेड आहे. इतका जबाबदार, इतका प्रोफेशनल, आणि मला तो अशी मागणी करतोय. मनात हजार विचार येत होते. भीती, आश्चर्य, थोडं आकर्षण. हो, आकर्षणही होतं. त्यांचे डोळे इतके प्रामाणिक दिसत होते. सर, मी काय बोलू? हे सगळं खूप सडन आहे आणि ऑफिसमध्ये मला माहिती आहे रिया, मी काही रिस्क घेणार नाही. हे आमचं सिक्रेट राहील. फक्त तुझा निर्णय हवा आहे. मी काही क्षण शांत बसले. माझ्या मनात माझ्या गेल्या ब्रेकअपची आठवण आली. तेव्हा प्रेमात फसले होते. पुन्हा विश्वास ठेवायचा. पण विक्रम सर वेगळे वाटत होते. त्यांच्या शब्दात खोटं नव्हतं. ठीक आहे सर, मी विचार करते. आज संध्याकाळी सांगते, मी हळूच म्हणाले. ते हसले. ते हास्य पाहून माझ्या पोटात फुल उमलली. ठीक आहे. 7 वाजता पार्किंगमध्ये माझी गाडी असेल. येशील तर? संध्याकाळी 7 वाजता मी तयार झाले. साधा जीन्स आणि टॉप घातला होता. मनात खूप गोंधळ होता. रिया, तू काय करतेस? असा विचार वारंवार येत होता. तरीही मी खाली गेले. त्यांच्या गाडी पार्किंगमध्ये उभी होती. मी आत बसले. ते हसले. आलीस? थँक्यू. आम्ही शहराबाहेर एक छोट्या शांत कॅफेमध्ये गेलो. तिथे बसल्यावर त्यांनी मला माझ्या आवडीची कॉफी आणि चॉकलेट केक ऑर्डर केला. मी आश्चर्याने विचारलं, सर, तुम्हाला माझी आवड कशी कळाली? तू गेल्या वर्षी टीम आउटिंगमध्ये म्हणाली होतीस. मी लक्षात ठेवलं होतं. ते हसत हसत म्हणाले. त्या रात्री आम्ही खूप बोललो. त्यांनी आपल्या गेल्या लग्नाबद्दल, एकटेपणाबद्दल सांगितलं. मीही माझ्या आयुष्याबद्दल बोलले. हळूहळू त्या भीतीची जागा एका वेगळ्या भावनेने घेतली. त्यांचा आवाज, त्यांचा शांतपणा, मला बरं वाटू लागलं. रात्री गाडीत परताना त्यांनी माझा हात हातात घेतला. मी काढला नाही. त्या स्पर्शात उभी होती. रिया, मी तुला दुखावणार नाही. फक्त एक चान्स दे. ते कुजबुजले. मी हळूच होकार दिला. मनात विचार आला, कदाचित ही सुरुवात आहे एका सुंदर प्रेमाची. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सर्व काही नेहमीप्रमाणे दिसत होतं. मी माझ्या कॅबिनमध्ये बसले होते, पण मन मात्र पूर्णपणे विक्रम सरांकडे होतं. काल रात्रीचा तो स्पर्श, ते शब्द, सगळं वारंवार आठवत होतं. रिया, तू वेडी झाली आहेस का? असा विचार मनात येत होता. पण दुसरीकडे गोड अस्वस्थता जाणवत होती. दुपारी मला त्यांचा मेसेज आला, आज संध्याकाळी 6:30ला ऑफिसच्या जवळील पार्कमध्ये भेटू. येशील ना? मी फक्त हो असं रिप्लाय केलं. मनात खूप गोंधळ होता. हे बरोबर आहे का? ऑफिसची नोकरी, समाज, कुटुंब, पण तरीही मी तयार झाले.
पार्कमध्ये पोहोचले तेव्हा विक्रम सर आधीच आले होते. साध्या टी शर्ट आणि जीन्समध्ये ते खूप वेगळे दिसत होते. ऑफिसचा गंभीर HR हेड नव्हे तर एक साधा माणूस. त्यांनी मला पाहताच हसले. आलीस? चला फिरूया. आम्ही पार्कमध्ये रस्त्याने चालू लागलो. सुरुवातीला थोडं गप्प होते. मग त्यांनी विचारलं, रिया, काल रात्री घरी गेल्यावर काय वाटलं? मी लाजत लाजत म्हणाले, खूप गोंधळले होते सर. अजूनही आहे. तुम्ही इतके जबाबदार माणूस मग अशी मागणी का केलीत? त्यांनी थांबवून माझ्याकडे पाहिलं. कारण तुम्हाला खरोखर जिवंत वाटतेस. ऑफिसमध्ये सगळं यश, पैसे, पद मिळालं, पण मन रिकामं होतं. तुझ्यात मला शांतता दिसते, आनंद दिसतो. मी तुला फक्त एक चान्स मागतोय रिया. काही घाई नाही. त्यांचे शब्द मनाला स्पर्श करून गेले. आम्ही बाकड्यावर बसलो. त्यांनी मला आपल्या आयुष्याबद्दल सांगितलं. 3 वर्षापूर्वी झालेला घटस्फोट, नंतर एकटेपण, रात्री जाग येणं, कुणाशी मन मोकळं करण्यासाठी कोण नसणं. मीही माझ्या गेल्या रिलेशनशिपची, विश्वासघाताची गोष्ट सांगितली. बोलता बोलता माझे डोळे भरले. त्यांनी हात पुढे केला आणि माझ्या हातावर हात ठेवला. रडू नकोस, आता मी आहे. त्यांचा आवाज इतका मऊ होता की मन विरघळलं. त्या दिवसापासून आमच्या भेटी नियमित झाल्या. कधी कॅफे, कधी लाँग ड्राईव्हज, कधी फक्त गाडीत बसून बोलणं. एका संध्याकाळी आम्ही नदीकाठावर गेलो. वारा हलका होता. त्यांनी मला आपल्या खांद्यावर डोकं ठेवायला सांगितलं. मी प्रथम लाजले, पण मग हळूहळू झुकले. त्यांच्या शरीराची ऊब, त्यांचा श्वास, सगळं किती सुरक्षित वाटत होतं. तुम्हाला भीती वाटत नाही का सर? ऑफिसमध्ये कोणीतरी पाहिलं तर? मी विचारलं. वाटते, पण तुझ्यासाठी ही रिस्क घ्यायला मी तयार आहे. ते हसले. दुसऱ्या आठवड्यात आम्ही एका छोट्या हिल स्टेशनवर जाण्याचा प्लॅन केला. फक्त 1 दिवसाची ट्रिप. रस्त्याने गाडी चालवताना ते गाणे लावायचे आणि मीही त्यांच्यासोबत म्हणायची. त्यांचं हसणं ऐकून मला स्वतःवर विश्वास वाटू लागला. मनात विचार यायचा, कदाचित हा माणूस खरोखर माझ्यासाठीच आहे. एका पावसाळी संध्याकाळी आम्ही अडकलो. गाडी पार्क करून आम्ही गाडीतच बसलो. बाहेर जोरदार पाऊस सुरू होता. काचेवर पाण्याचे थेंब उघळत होते. आत मात्र उबदार वातावरण होतं. त्यांनी माझ्या ओल्या केसांमध्ये हात लावला आणि मागे सरवले. आमचे डोळे एकमेकांत खोल गेले. रिया, तू खूप सुंदर आहेस. ते कुजबुजले. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. त्यांचा चेहरा हळूहळू जवळ आला. मी डोळे मिटले. आमचे ओठ एकमेकांना स्पर्शले. पहिलं चुंबन, हळू, गोड भावनांनी भरलेलं. त्यात घाई नव्हती, फक्त प्रेम होतं. त्यांच्या ओठावर माझ्या ओठांचा स्पर्श झाला तेव्हा सगळं जग थांबल्यासारखं वाटलं. ते माझ्या गालावर, कपाळावर हळू चुंबन देत होते. मी त्यांच्या छातीवर हात ठेवला. त्यांच्या हृदयाचा आवाज मला ऐकू येत होता. चुंबन संपल्यावर आम्ही एकमेकांमध्ये पाहत राहिलो. मी तुला दुखावणार नाही रिया, कधीही नाही, ते पुटपुटले. त्या दिवसानंतर आमची जवळीक आणखी वाढली. आम्ही एकमेकांच्या छोट्या छोट्या सवयी जाणून घेत होतो. मी त्यांना आवडणारा चहा कसा बनवायचं ते शिकवायची. ते मला ऑफिसच्या तणावातून बाहेर काढायचे. मनात आता भीती कमी होत चालली होती. त्यांच्यासोबत असताना मी स्वतःला पूर्णपणे मोकळं वाटू लागले होते. पण तरीही कधीकधी शंका यायची, हे सगळं खरं आहे ना, किंवा फक्त तात्पुरतं आकर्षण आहे. मग ते मला मेसेज करायचे, तुझा विचार येतोय, आणि सगळं ठीक वाटायचं. मित्रांनो, ही जवळीक हळूहळू वाढत होती. शारीरिक आकर्षणापेक्षा भावनिक बंधन अधिक मजबूत होत होता. पण मनात मात्र एक गोड उत्सुकता होती. पुढे काय होणार? मित्रांनो, आता कथा आणखी खोल जाते. आमची जवळीक वाढत चालली होती आणि प्रत्येक भेटीत काहीतरी नवं जाणवत होतं. 3रा आठवडा सुरू झाला. ऑफिसमध्ये आम्ही एकमेकांना पाहून फक्त हलकासा स्माईल करायचो, पण आतून दोघांच्याही मनात एक वेगळीच लहर उसळायची. एक शुक्रवारचा दिवस. विक्रम सरांनी मला मेसेज केला, रिया, उद्या एका दिवसाची छोटी ट्रिप जाऊया, जवळच्या रिसॉर्टमध्ये. फक्त शांतता हवी आहे आम्हाला. मी थोडा वेळ विचार केला आणि होकार दिला. घरी आईला फ्रेंडसोबत जाणार म्हणून सांगितलं. मनात थोडंसं अपराधी वाटत होतं, पण विक्रमसोबत जाण्याची आस जास्त होती. सकाळी आम्ही निघालो. गाडीत संगीत लावलं होतं. रस्त्याने आम्ही खूप हसलो, गाणी म्हणालो. रिसॉर्टमध्ये पोहोचल्यावर आम्हाला एक सुंदर बंगला मिळाला. समोर छोटा गार्डन आणि दूरवर डोंगर दिसत होता. दुपारी आम्ही गार्डनमध्ये बसलो. त्यांनी माझ्या हातात हात घेतला आणि म्हणाले, रिया, तुझ्याशिवाय आता मला काही सुचत नाही. तू माझ्या आयुष्याच्या आल्यापासून सगळं बदललं आहे. मी लाजून म्हणाले, सर, तुम्हीही मला खूप विशेष वाटता, पण कधीकधी घाबरतेही. घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, ते म्हणाले आणि मला जवळ ओढलं. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या छातीवर डोकं ठेवल्यावर त्यांच्या हृदयाचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. त्या क्षणी वेळ थांबल्यासारखं वाटलं. त्यांनी माझ्या केसात बोट फिरवले, कपाळावर हळू चुंबन दिलं. माझ्या शरीरात एक गोड शिरशिरी उठली. संध्याकाळी सूर्यास्त पाहत आम्ही बाल्कनीत बसलो. हवा थंड होती. त्यांनी मला आपल्या शालमध्ये गुंडाळलं. तुझं हसणं पाहिलं की मला जग जिंकल्यासारखं वाटतं, ते कुजबुजले. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं.
त्या डोळ्यात प्रेम, आसक्ती आणि काळजी सगळं होतं. आम्ही पुन्हा एकमेकांना चुंबन दिलं. यावेळी चुंबन थोडं दीर्घ आणि भावनांनी भरलेलं होतं. त्यांचे ओठ माझ्या ओठांवर, गालांवर, गळ्यावर हळूहळू फिरत होते. मी त्यांच्या मानेभोवती हात टाकले. स्पर्शात ऊब होती, प्रेम होता. रात्री खोलीत मंद प्रकाश होता. आम्ही एकमेकांच्या जवळ बसलो. त्यांनी माझ्या हातावरून बोट फिरवत म्हटलं, "रिया, मी तुला पूर्ण माझी करू इच्छितो, पण तुझी तयारी असेल तरच." त्यांचा आवाज थरथरत होता. मी काही बोलले नाही, फक्त त्यांच्या छातीवर डोकं टेकवलं. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या हातांनी माझ्या पाठीवर प्रेमाने फिरत होते. प्रत्येक स्पर्शात काळजी होती, घाई नव्हती. मी त्यांच्या शर्टचे बटन हळूहळू उघडले. त्यांची छाती स्पर्श करताना मला स्वतःचं शरीर ज्वालाग्रस्त झाल्यासारखं वाटलं. ते मला हळूहळू आपल्या मिठीत घेत होते. आमचे शरीर एकमेकांना स्पर्शत होते, पण सगळं प्रेमाने आणि आदराने भरलेलं होतं. त्यांनी वारंवार विचारलं, "ठीक आहे ना?" मी फक्त होकार देत राहिले. त्या रात्री आम्ही एकमेकांमध्ये विरघळलो. प्रत्येक क्षणात प्रेम होतं, भावना होत्या. ते मला माझी रिया म्हणून हाक मारत होते आणि मी त्यांना विक्रम म्हणून बोलत होते. रात्री उशिरा आम्ही एकमेकांच्या मिठीत पडलो. त्यांनी माझ्या केसातून बोट फिरवत म्हटलं, "तू मला पूर्ण केलंस रिया. आता तुझ्याशिवाय मी राहू शकणार नाही." मी त्यांच्या छातीवर डोळे मिटले. मनात विचार येत होता, हे खरं प्रेम आहे, यात कसलंही खोटं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एकत्र चहा घेतला. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, "आता ऑफिसमध्ये जरी वेगळे दिसलो तरी आमचं बंधन कुणीही तोडू शकणार नाही." मी त्यांच्या गळ्यात पडले. डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. परत येताना गाडीत आम्ही खूप बोललो. त्यांनी आपल्या भविष्याबद्दल सांगितलं. "मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो रिया, पण सगळं व्यवस्थित करू." मी हसून होकार दिला. मनात एक वेगळीच नवीन आशा जागी झाली होती. मित्रांनो, त्या ट्रिपनंतर आमच्यातलं आकर्षण खूप तीव्र झालं होतं. शारीरिक जवळीक वाढली होती, पण त्याहीपेक्षा भावनिक बंधन अधिक मजबूत होत चाललं होतं. प्रत्येक भेटीत आम्ही एकमेकांना अधिक समजून घेत होतो, पण मनात एक छोटीशी भीती होती. हे सगळं किती काळ टिकेल? मित्रांनो, आता कथेचा शेवटचा भाग, महिन्याचा शेवटचा आठवडा आला होता. आमच्या नात्यात प्रेम इतकं खोल गेलं होतं की प्रत्येक क्षण अमूल्य वाटू लागला होता. विक्रम सर आता माझ्यासाठी फक्त विक्रम झाले होते. ऑफिसमध्ये आम्ही तरीही प्रोफेशनल राहत होतो, पण एकमेकांच्या नजरेत सगळं सांगून जात होतं. शेवटच्या शनिवारी त्यांनी मला सांगितलं, "रिया, आज समुद्रकिनारी जाऊया. काहीतरी विशेष आहे." मी उत्सुकतेने तयार झाले. गाडीत बसल्यापासून ते थोडे गंभीर दिसत होते. रस्त्याने आम्ही जुनी गाणी ऐकत होतो. मी त्यांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाले, "काय झालं? काही विचार करताय?" ते हसले. "तुझ्यासाठी सर्वोत्तम दिवस बनवायचा आहे." समुद्रकिनारी पोहोचल्यावर सूर्य मावळत होता. लाल नारंगी आकाश, लाटांचा आवाज आणि मंद वारा, सगळं जादुई वाटत होतं. आम्ही वाळूत चालत होतो. त्यांनी माझा हात घट्ट धरला होता. एका जागी थांबून त्यांनी मला जवळ ओढलं. "रिया, हा महिना फक्त सुरुवात आहे. तुझ्याशिवाय मला आता जगूच येणार नाही. तू मला हसवतेस, रडवतेस, समजून घेतेस, सगळं. मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो, खरं-खुरं, सगळ्यांसमोर." मी स्तब्ध झाले. डोळ्यात अश्रू आले. "विक्रम, खरंच?" त्यांनी गुडघे टेकले आणि छोटीशी निळी अंगठी बाहेर काढली. "हो, खरंच. तू माझी होशील का?" मी रडत होकार दिला आणि त्यांच्या गळ्यात पडले. "हो, मी तयार आहे." ते उठले आणि मला घट्ट मिठी मारले. आमचे ओठ एकमेकांना वेढले. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि आमचं प्रेम, सगळं परफेक्ट होतं. रात्री आम्ही जवळच्या रिसॉर्टमध्ये थांबलो. खोलीत मंद दिवे होते. विक्रमने मला जवळ घेतलं आणि हळू आवाजात म्हणाला, "आज तू पूर्णपणे माझी." ते शब्द ऐकून माझं शरीर आणि मन दोन्ही थरथरले. त्यांनी मला प्रेमाने मिठीत घेतलं. त्यांच्या हातांनी माझ्या पाठीवर, खांद्यावर हळूहळू स्पर्श केला. मी त्यांच्या छातीशी चटकले. आम्ही एकमेकांना हळूहळू सारे अडथळे दूर केले. त्यांचे ओठ माझ्या कपाळावर, माझ्या गळ्यावर आणि खांद्यावर फिरत होते. प्रत्येक स्पर्श प्रेम आणि आदर होता. मी त्यांच्या मिठीत विरघळत होते. ते मला माझी जान म्हणून हाक मारत होते. आमचे शरीर एकमेकांत गुंफले गेले. सगळं हळू, प्रेमळ आणि भावनिक होतं. ते वारंवार माझ्या डोळ्यात पाहत होते, जणू काही माझ्या आत्म्याला स्पर्श करत होते. त्या रात्री आम्ही अनेकदा एकमेकांना घट्ट धरून राहिलो. श्वास एक झाले, हृदय एक झालं. रात्री उशिरा आम्ही खिडकीजवळ बसलो. मी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. "विक्रम, मी इतकी खुश आहे की सांगू शकत नाही." मी कुजबुजले. ते माझ्या केसात बोट फिरवत म्हणाले, "मीही रिया. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा सगळं रंगीत झालं. आता आपण एकत्र सगळं सामोरे जाऊ." दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही समुद्रकिनारी फिरायला गेलो. त्यांनी मला घट्ट धरलं होतं. आम्ही भविष्याबद्दल बोललो. लग्न, नवं घर, एकत्र आयुष्य. ऑफिसमध्ये काही काळ गुप्त ठेवायचं आणि नंतर सगळ्यांना सांगायचं, असा प्लॅन केला. परत येताना गाडीत मी त्यांच्या हातात हात देत म्हटलं, "तुमच्या त्या अनोख्या मागणीने माझं आयुष्य बदललं." ते हसले आणि "तू मला नवीन जीवन दिलंस. आज आम्ही एकत्र आहोत. लग्न झालं आहे.
ऑफिसमध्ये अजूनही सगळे आम्हाला वेगळं समजतात, पण आमची दुनिया आमच्यासाठी वेगळी आहे. विक्रम आता माझा नवरा आहे आणि मी त्याची रिया. ही कथा सांगताना मला आजही त्या पहिल्या कॅबिनची भेटीची आठवण येते. एक अनोखी मागणी आणि त्यातून जन्मलेलं शाश्वत प्रेम. मित्रांनो, प्रेम खरं असेल तर कधीही सोपं नसतं, पण ते खूप सुंदर असतं. तुम्हालाही असंच प्रेम मिळो एवढीच इच्छा.